जिंतूर तालुक्यातील येलदरी जलाशयाजवळ एका महिलेचा मृतदेह बुधवारी 12 जून रोजी आढळून आला होता। या गुन्ह्याची उकल करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे। अनैतिक संबंधातून महिलेचा खून झाल्याचे तपासात पुढे आले आहे। या प्रकरणात सेलू तालुक्यातील कुपटा येथील आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपासासाठी जिंतूर पोलिसांसमोर हजर करण्यात आले आहे। या घटनेबाबत अधिक माहिती अशी की बुधवारी सकाळच्या सुमारास येलदरी जलाशयाजवळील रस्त्यावर एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता। सुरुवातीला या महिलेची ओळख पटली नाही। पोलिसांनी शोध घेतला असता सदर महिला जिंतूर येथील खैरी प्लॉट या ठिकाणची राहणारी असून तिचे नाव वैशाली जालिंदर तांबडे असे असल्याचे पुढे आले। या महिलेचा खून अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दिलावर खान, रवी जाधव, सिद्धेश्वर चाटे, विष्णू चव्हाण, नामदेव डुबे, मधुकर ढवळे, संजय घुगे यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेतला। पोलिसांना महिलेचा खून सेलू तालुक्यातील कुपटा येथील गोपाळ दिनकर इक्कर याने केल्याची गोपनीय माहिती मिळाली। या माहितीवरून पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतले। त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली। आरोपीची मयत महिलेसोबत अनैतिक संबंध होते। महिला आरोपीने सांगितल्याप्रमाणे वागत नव्हती, त्यामुळे त्यांच्यात वाद होत होते। मंगळवार 11 जून रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास आरोपीने दुचाकीवर बसून महिलेला येलदरी येथील जलाशयाच्या बाजूस मुरुमखेडा गावाच्या दिशेने मोकळ्या टेकडीवर फिरण्यासाठी नेले। या ठिकाणी त्यांच्यात पुन्हा वाद झाला। या वादात आरोपीने साडीच्या पदराने महिलेचा गळा आवळून तिचा खून केला।